Hello, am I audible? Yes, sir. Yes, हो sir. सर. So basically, uh, let's see second assertion. Okay, that is page has a URL. तो ये particular assertion क्या करेगा आपको whether you have a valid URL that you are passing. Okay, ये validate करेगा. मतलब देखिए अभी let's compare this with your Facebook only. Okay, because uh, other web pages are taking too much time to load. Okay, तो अभी बेसिकली आप क्या कर रहे हो यहाँ पे यूआरएल पास कर रहे हो उसके नीचे ही आप दे दोगे दैट विल बी फाइन ओके एक्सपेक्ट पेज ओके डॉट टू हैव अ यूआरएल दैट इज द मेथड इसमें आपको क्या करना है जिस तरह से हमने यहाँ देखिए टू हैव अ टाइटल यहाँ पे हमने जो टाइटल डाला था ओके उसी तरह से हमें क्या करना है यहाँ पे यूआरएल डालना है अगर यूआरएल गलत होता है ओके तो क्या करेगा वो इट विल गिव अस द एरर ओके सेव इट सो बेसिकली जो हमने एक्सपेक्ट में टाइम आउट डाला है ओके तो वो क्या करेगा आपका तब तक रुक के देखेगा वेदर दिस यूआरएल इज मैचिंग मतलब वो क्या करेगा तब तक वो रुकेगा और देखेगा कि ये पर्टिकुलर एच टी टी पी एस ओके डबल फॉरवर्ड स्लैश है क्या इतना ही है क्या ओके उसके वजह से देखिए अभी ये फेल हो गया अभी मैंने कल आई बिलीव कम दिया था ओके से प्लेराइट कॉन्फ़िग में 5 कर दिया था तो ये 5 सेकंड के लिए रुकेगा 5 सेकंड के लिए आपल्याला इथे ओनली करायला पाहिजे होतं अननेसेसरी ते चालत आहे ओके चालू याच्यात जर तुम्ही बंद केलं तर तोही एरर देईल ओके बघा आपण बंद करून टाकलं त्यामुळे एरर बाय डिफॉल्ट आला रिपोर्ट बघा देखिए फेसबुक का यूआरएल एक्सपेक्टेड क्या था एच टी टी पी एस ओके www.facebook.com और हम सॉरी रिसीव क्या हुआ और एक्सपेक्टेड क्या था ये हुआ था तो उसके वजह से एरर आया है अगर इसे हमें पास करना है तो हमें इसे प्रॉपर यूआरएल पास करना पड़ेगा ओके देखिए अभी शो रिपोर्ट करते म्हणजे स्पेसिफिकली काय झालंय इथे असर्शन हे काय आहे फक्त आपल्याला एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल इनपुट हे टेस्ट करण्याचं एक सगळ्यात चांगलं मीडियम आहे समझ लो गाइस पास हो रहा है आपका देखिए Yes, sir. होत आहे सगळं व्यवस्थित तर बेसिकली इथे काय केलंय आपण जर
असर्शनच्या एक्सपेक्टेड इनपुट मध्ये आपल्याला जर एक्सपेक्टेड व्हॅल्यू आली तर आपण काय म्हणू शकतो, ते पास होईल. आणि जर एक्सपेक्टेड व्हॅल्यू नाही आली तर ते काय होते, फेल होते. क्लिअर गाईज? Yes, sir. Yes, sir. ओके, एनी डाउट यहाँ तक? No, sir. लेट्स सी, आपण कमेंट ऍड करू शकतो का, पास. ओके, असं आपण सेलेनियम मध्ये करू शकतो, ठीक आहे. आय एम नॉट शुअर ॲज वेल. नाही, काही यूज नाही पर्टिक्युलर त्याचा. ओके, सेलेनियम मध्ये जर समजा असर्शन तुमचं पास होत असेल तर पर्टिक्युलर इथे आपण जी कमेंट ऍड करत असतो, ओके, ती तो प्रिंट आउट करून देईल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे गाईज तुम्हाला? Yes, sir. ओके, सो बेसिकली आपण काय दोन असर्शन्स आतापर्यंत बघितले. ओके, पेज हॅज अ URL अँड पेज हॅज अ टायटल. ओके, तर टू हॅव अ स्क्रीनशॉट ह्या गोष्टी आता थोड्या ॲडव्हान्स आहे. ओके, आणि हे ओके, हे आपण जर इन केस आपण API टेस्टिंग यामध्ये ऑटोमेशन बघितली तेव्हा आपण हा असर्शन बघू. ओके, ठीक आहे, काय डाऊट? क्लिअर गाईज? Okay, sir. ओके, लेट्स स्टार्ट न्यू टॉपिक. ओके, दैट इज लोकेटर. ओके, देखिए केस क्या है मालूम है क्या, अभी यहाँ पे पर्टिकुलर प्ले राइट की मेथड्स भी पूरी नहीं हुई. लाइक हमने सिर्फ क्या देखा, टाइटल मिलेगा, उसके बाद आपको एन नंबर ऑफ मेथड्स है इसके. ये क्या करेंगे हम, पर्टिकुलर फंक्शन देखते देखते मतलब उसे यूटिलाइज करेंगे, नहीं तो ये क्या करेगा, अननेसेसरी टाइम कंज्यूम करेगा. ओके, स्टेप बाय स्टेप अगर हम देखते हैं तो इससे अच्छा हम उसे पर्टिकुलर यूटिलाइज करेंगे, उसे पर्टिकुलर यूज करेंगे उस मेथड को. ओके, तो इट विल, आई थिंक ये ज्यादा अंडरस्टैंडिंग आपको आएंगी उससे. बरोबर? बरोबर ना? हेलो. Yes, sir. मैंने क्या बोला आपको, लेट्स स्टार्ट द न्यू टॉपिक लोकेटर. ओके, सो बेसिकली व्हाट इज लोकेटर? कोई बता सकता है व्हाट इज लोकेटर? कोणी सांगू शकते? Locator is used to find out the element readily. राइट, आइडेंटिफाई द एलिमेंट. लोकेटर, ये नाम में ही देखो, लोकेटर यूज टू लोकेट द एलिमेंट present on web page. Used to locate the element present on web page. राइट, मतलब क्या पर्टिकुलर, देखिए यहाँ पे ये आपका वेब पेज है, राइट. यहाँ पे n नंबर ऑफ एलिमेंट्स है, मतलब यूजर नेम टैब है, आपका पासवर्ड है. ओके, आपकी लॉगिन बटन है, आपका फॉरगॉटन पासवर्ड है, क्रिएट न्यू अकाउंट है, ये सब क्या है, टैब्स है. एक एलिमेंट है, वी कैन से दैट ये क्या है, एक एलिमेंट है. और लोकेटर की हेल्प से आप क्या करोगे,
इन्हें आइडेंटिफाय करोगे. समजत आहे? हे काय आहे तुमचं बघा. युजर नेम टॅब, पासवर्ड, लॉग इन बटन, फॉरगॉटन पासवर्ड, क्रिएट न्यू अकाउंट, ओके, क्रिएट अ पेज. ये बेसिकली ये क्या है गाइस? ये एक एलिमेंट है, वी कैन से दैट. और अगर आपको इस पे एक्शन परफॉर्म करना हो, मतलब अभी मुझे क्या करना है, यूजर नेम टैब में बाय यूजिंग ऑटोमेशन, यूजर नेम टैब में मुझे जाके पर्टिकुलर मेरा नाम इंसर्ट करना है, ओके, शशांक करना है. तो मुझे अगर मैं इस तरह से देखता हूं तो मैं इजीली यहाँ पे जाके क्लिक कर सकता हूँ, राइट? लेकिन इन केस ऑफ ऑटोमेशन देखिए, आप यहाँ पे क्या कर रहे हो, फेसबुक को ओपन कर रहे हो, राइट? लेकिन फेसबुक को कैसे, मतलब ऑटोमेशन को कैसे पता चलेगा कि यहाँ पे पर्टिकुलर यूजर नेम टैब है और यहाँ पे जाके मुझे शशांक लिखना है? पता चलेगा किस तरह से चलेगा? बाय यूजिंग लोकेटर. लोकेटर क्या करेगा, उसकी जो एग्जैक्ट लोकेशन है, ओके, ये जो यूजर नेम टैब की एग्जैक्ट लोकेशन है वो फाइंड आउट करेगा, ओके. वो क्या करेगा, यूजर नेम टॅब की एक्झॅक्ट लोकेशन फाइंड आउट करेगा. म्हणजे काय करेल लोकेटर, हे जे तुमचं पूर्ण वेब पेज आहे, इथे जेवढे पण एलिमेंट आहे त्या पूर्ण एलिमेंटला आपण काय म्हणू शकतो, बाय युजिंग लोकेटर तुम्ही शोधू शकता, ओके. आणि ते शोधल्यानंतर पर्टिक्युलर थोडीफार स्क्रिप्ट दिल्यानंतर आपण त्या गोष्टी सोबत इंटर रिॲक्ट करू शकतो. इंटर रिॲक्ट इन द सेन्स आपण त्याला युटिलाइज करू शकतो. जसं की इथे मी इथे शशांक लिहिलं, तर मी काय केलं, युजर नेम टॅब थोडीफार युटिलाइज केली. तर बाय युजिंग लोकेटर आपण त्याची जागा शोधून त्यामध्ये व्हॅल्यू पास करून ती गोष्ट युटिलाइज करू शकतो. क्लिअर? हो सर. Yes, sir. समजत आहे मेन यूज ऑफ लोकेटर? Yes, sir. ओके. It is used to locate, okay, on a web page, on the web page, okay. ओके, तर बेसिकली आपल्याकडे एन नंबर ऑफ लोकेटर्स असतात, ओके. तर आपल्याला काय, एकच लोकेटर बघायचा आहे, ओके. तो आहे सी एस एस सिलेक्टर, ओके. मोस्टली मी सेलेनियम मध्ये एक्सपाथ शिकवत असतो, ओके. त्यामुळे मी इथे सी एस एस सिलेक्टर शिकवणार आहे. एक्सपाथ आणि सी एस एस सिलेक्टर मध्ये डिफरन्स असं एवढाच आहे की थोडं पर्टिक्युलर सी एस एस ॲज कम्पेअर टू एक्सपाथ फास्ट आहे, ओके. एक्सपाथ आणि सी एस एस दोन हे पर्टिक्युलर लोकेटर आहेत, ओके. वन एंड टू. तो इसमें सर हमें, हाँ, पर्टिक्युलर प्लेराईट मध्ये सीएसएस सिलेक्टर फास्ट आहे की इन जनरल सिव्हिलियन, कारण इन मोस्टली जनरल, आपण इन ओके. जनरल सेलेनियम मध्ये पण सी एस एसच फास्ट आहे. बट आपण एक्सपाथ शिकलोय कारण त्याचं हा. कसं स्पेसिफिकली एक्सपाथचं काय म्हणता येईल आपल्याला, जे आपण सिंटॅक्स बनवतो, ओके, तो थोडा युजर फ्रेंडली आहे आणि इझी टू अंडरस्टँड आहे. त्यामुळे आपण एक्सपाथ तिथे शिकलो होतो. सगळे कसे एकदम नवीन असतात ना, तर थोडं समजायला अवघड जाते. बट आपण या स्टेजला आता सध्या अपस्किल करतोय, तर जे आपल्याला येते ते कशाला शिकायचं, आपण सीएसएस शिकू. ठीक आहे? क्लिअर गाईज? येस सर. ओके. सो बेसिकली आपल्याकडे काय दोन प्रकारचे आपण लोकेटर्स आहेत, ओके. तसे तर एन नंबर ऑफ लोकेटर्स आहेत, आय डी, क्लास, ओके. बट ते कन्सिडर आपण नाही करत आहे इथे.
आपण कन्सिडर करतोय दोन प्रकारचे लोकेटर, दॅट इज सीएसएस सिलेक्टर आणि एक्सपाथ. आता सीएसएस सिलेक्टर मध्ये पण एन नंबर ऑफ टाइप्स आहे, की ज्यामध्ये तुम्ही पर्टिक्युलर लोकेटर ते सिलेक्ट जे करायचं आहे तुम्हाला त्याच्यासाठी एन नंबर ऑफ एक्सप्रेशन्स आहेत. बाय युजिंग दॅट एक्सप्रेशन वी कॅन हँडल दोज एलिमेंट. ओके, जसं की मी काय करतो आता, एक तुम्हाला एलिमेंट हँडल करून दाखवतो बस. त्यानंतर मी तुम्हाला त्याचे टाइप्स सांगतो, त्याच्यानंतर तुम्हाला मी पर्टिक्युलर गोष्टी समजून सांगतो. तर सगळ्यात पहिले देखिए, केस क्या है, अगर आपको कोई भी एलिमेंट हैंडल करना है, ओके, बाय यूजिंग सीएसएस सिलेक्टर और एक्सपाथ और एनी लोकेटर, तो आपको क्या मालूम होना चाहिए, उसकी एचटीएमएल ट्री डायग्राम. ओके, एचटीएमएल ट्री डायग्राम कैसे आएगी, कल दिखाया था मैंने. राइट क्लिक करके आपको इंस्पेक्ट करना है. ओके, और ये जो एरो है इसको लेके आपको उस पर्टिकुलर एलिमेंट को फोकस करना है. यहाँ पे देखिए हो रहा है हाईलाइट. इनपुट टैब, इनपुट टाइप इक्वल्स टू टेक्स्ट क्लास. देखिए हो रहा है हाईलाइट, हो रहा है क्या, Yes, sir. Yes. होता है हाईलाइट. ओके, सगळ्यांना दिसत आहे. तर पर्टिक्युलर आता इथे आपल्याला काय सीएसएस सिलेक्टरच्या मदतीने फाइंड आउट करायचं आहे. आता हा ब्लॉक मी कसा आणला, तर मी काय केलं, कंट्रोल एफ. काय केलं, देखिए कंट्रोल एफ. किंवा तुम्ही थोडं ऍडव्हान्स गोष्टी पण इथे करू शकता, जसं की आता इथे माझ्याकडे नाही आहे सिलेक्टेड हब. ओके, थोडं म्हणजे समोर चालून काम येईल आता, तर आपण बनवू सिलेक्टर हब नावाचं एक्सटेन्शन. तुम्ही क्रोम मध्ये ऍड करू शकता. एक्सपाथ नाही भाई, सिलेक्टर हब. ऍड. ओके, असो होईल ते, तोपर्यंत आपण कंट्रोल एफ करूनच बघू. ओके, तर पर्टिक्युलर बघा इथे हा जो तुम्हाला ओके, पर्टिक्युलर बघा इथे हा जो तुम्हाला हायलाइटेड आहे HTML. ओके, यामध्ये तुम्हाला काय करायचं, पर्टिक्युलर याला आयडेंटिफाय करायचं. तर आयडेंटिफाय करण्यासाठी तुम्ही काय करा बघा, इथे तुम्हाला दिसत आहे टाइप इक्वल्स टू टेक्स्ट, क्लासची व्हॅल्यू दिसते आहे, नेमची व्हॅल्यू दिसते आहे, आयडी ची व्हॅल्यू दिसते आहे. तर कुठली पण एक युनिक व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करा, आणि बाय युजिंग दॅट वी कॅन आयडेंटिफाय दिस बॉक्स. ओके, बघा इथे जर बाय युजिंग आयडी आपल्याला सीएसएस मध्ये याला सिलेक्ट करायचं असेल, तर आपल्याला काय करावं लागेल, हॅश. ओके, आणि आयडी काय होती आपली, ईमेल. ओके, वन ऑफ वन, इथे आपल्याला काय बघायचं आहे, वन ऑफ वन. ओके, आणि ही पर्टिक्युलर बघा, ही टेक्स्ट हायलाइट झाली आहे, आणि हे पर्टिक्युलर इथे हायलाइट झालं आहे बघा. इथे जेव्हा तुम्ही कर्सर नेसाल हायलाइट झालेलं, इथे हायलाइट होतंय, दिसत आहे. Yes, हॅलो. sir. ओके, सो ये एक फॉर्म है आयडी. बाय युजिंग आयडी वी कॅन सिलेक्ट लाईकवाईज. ओके, बघा याला कॉपी करा. आपल्याला काय करायचं आहे, फक्त व्हॅल्यू ऍड करायची आहे. थोडं आपण हा हे थोडं रिमूव्ह करून टाकू. ठीक आहे, पेज डॉट लोकेटर दिखता है आपल्याला, लोकेटर इनबिल्ट. ओके, अभी उसमें आपको क्या करना है, अभी जो आपने आइडेंटिफाई किया है उसे जस्ट पेस्ट करना है. ओके, यहाँ पे क्या करना है, अभी हमें क्या, हमारी रिक्वायरमेंट क्या थी,
किंवा आपण काय करू, याला आयडेंटिफाय करू. इथे एक अवेट आपण काय म्हणू, युजर युजर नेम इज आयडेंटिफाईड इन युजर नेम टॅब. इथपर्यंत समजलं? बघा अपन क्या केलं, पेज डॉट लोकेटर, लोकेटर में हमने जो अभी ईमेल आइडेंटिफाई किया है यहाँ पे, ओके, यूजर नेम, ओके, हायलाइट होता है बघा, होता है ना हायलाइट? म्हणजे काय, पर्टिक्युलर या कोडनी आपण काय केलं आहे, हे हायलाइट केलं आहे. जर हे हायलाइट होत आहे तर आपण काय म्हणू शकतो, 1 of 1 मॅच आहे बघा. म्हणजे फक्त हॅश ईमेल एवढा पूर्ण HTML मध्ये एकदाच आहे आणि ते या पर्टिक्युलर युजर नेम टॅबला आहे. ओके, 1 of 1 आहे त्यामुळे आपण आयडेंटिफाय केलं. ओके, आणि आपण काय केलं, पेज डॉट लोकेटर ईमेल. तर आपल्याला काय करायचं होतं, या लोकेटर मध्ये काय करायचं होतं, काय शशांक ऍड करायचं होतं, राईट? तर आपण काय करू, युजर नेम डॉट फिल, ओके, यामध्ये काय करू, आपण शशांक ऍड करू. बघू आपण होते का, ठीक आहे की एरर येते. टाईप तर हे केलं ना त्यांनी, फिलच यूज करावं लागेल. ओके, बघा ऍड झालं होतं. इतक्या क्विक झालं ना ते की तुम्हाला दिसलं नाही. मी पुन्हा रन करतो, ठीक आहे. सर इथे आपण थ्रेड डॉट स्लिप कसं सेलेनियम मध्ये देत होतो, इथे नाही देऊ नाही, ते शकत का? थ्रेड डॉट स्लीप हे जावाचं फंक्शन आहे, सेलेनियमचं नाही. बघा शशांक ऍड झालाय. आपल्याकडे इथे स्लीप पर्टिक्युलर नाही आहे कुठल्याच प्रकारचं. सर ते पेजला स्टॉप नाही करू शकत का? थ्रेड डॉट स्लीप नाही आहे. आता केस काय नाही, ते थ्रेड डॉट स्लीप का नाही आहे, कारण ते आपण एका पर्टिक्युलर क्लास लेवलला बघत होतो, त्यामुळे ब्लॉक लेवलला बघत होतो. हे आपण टेस्टच्या पॅरेंथिसिस मध्ये या सगळ्या गोष्टी करतोय, बरोबर. आणि ह्या क्विक आहे, मी बघतो काहीतरी आहे का आपल्याकडे असं काही पर्टिक्युलर आज, आणि बघू आपण
किंवा आपण काय करू, इथे असं काही सर करता येईल का? टाइम आउट फंक्शन यूज करू शकतो ना आपण? कुठलं? टाइम आउट. टाइम आउट सेट डिफॉल्ट टाइम आउट. इथे करता येईल का आपल्याला असं? थिंक हा टाइम आउट यूज करू शकतो आपण याच्यात. फिगर आउट करावं लागेल ते. हम्म. ओके, पर्टिक्युलर जावास्क्रिप्टचं फंक्शन फिगर आउट करावं लागेल, जे आपल्याला पर्टिक्युलर थांबवेल तिथे. टाइम आउट फंक्शन आहे का ते? टाइम आउट फंक्शन स्क्रिप्ट. तो जो आपला थ्रेड वेट होता ना, तो हार्ड वेट होता. म्हणजे काय, आपण काय बाय एनी वे त्याला थांबवत होतो. हे जे टाइम आउट फंक्शन आहे ना, हे हार्ड वेट नाही आहे, हे पर्टिक्युलर फंक्शन सोबत अप्लाय होते. ओके, तर हे आपल्या यूज मध्ये नाही येणार. ठीक आहे, मी करतो फिगर आउट. ओके. सर, जर आपण टाइम जास्त नाही दिला वेटिंग साठी, तर तो पर्टिक्युलर एलिमेंट फाइंड आउट करून तिकडे नाही पेस्ट करू शकत का? हम्म. एक मिनिट. ठीक आहे, ते फिगर आउट करावं लागेल मला. आपण कितीही टाइम दिला, ठीक आहे, इथे तर काय होणार, ते एलिमेंट वर ऍक्शन झाली तर ते लगेच त्याचं ऑपरेशन थांबवून देईल. तो टाइम आउट बाकीचा स्किप करेल. आता इथे आपण अराउंड 40 सेकंदचा दिलाय टाइम आउट, दिसतंय? आपण काय करू, अजून एका पर्टिक्युलर टॅब वर ऑपरेशन परफॉर्म करू, जेणेकरून तुम्हाला ते समजेल. ओके, जसं की पासवर्ड टॅब आहे. ओके, इथे आपण पासवर्ड टॅब वर ऑपरेशन परफॉर्म करू. बघा, आता इथे आयडी याचा पास आहे. ओके, याला कॉपी केलाय मी, इथे पेस्ट केलाय. झालाय हायलाइट. ओके, लेट्स कॉपी दिस. वेट डॉट पेज, सॉरी, पेज डॉट लोकेटर. युजर नेम अँड पासवर्ड असं असतं ना. हा, याला पण तुम्हाला वेट द्यावं लागेल. ओके,
ओके, होत आहे ते गाईज. बघा थोडं तुम्हाला दिसायला अवघड जात आहे. ओके, कारण ते क्विक होत आहे, एकदम क्विक होत आहे. बघा वेब पेज आला आहे. ओके, शशांक लिहिलाय आणि पासवर्ड लिहिलाय आणि क्विकली तो काय करतोय, बाय डिफॉल्ट तुम्हाला करून देतोय. आपण काय करू, रिपोर्ट बघू. बघा पूर्ण पास झालंय तुमचं. ही गोष्ट त्या पर्टिक्युलर आयटम मध्ये, सॉरी डॉम मध्ये ऍड होत आहे. ही पर्टिक्युलर गोष्ट त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट मध्ये ऍड होत आहे. 46 मिली सेकंद मध्ये, ही 52 मिली सेकंद मध्ये. क्लिअर गाईज? हॅलो, हॅलो. Yes. ओके, तर बघा हे आपण जे आता बघितलं, ओके, पर्टिक्युलर बाय युजिंग आय डी आणि सी एस एस सिलेक्टर यूज करून आपण याचा लोकेटर बनवला. हॅश इंडिकेट करते, ओके, आय डी साठी, आणि हे पर्टिक्युलर एक्सप्रेशन असं CSS चं आहे. ओके, इथे अजून नाही झालंय. सिलेक्टर, मी चुकीचं डाउनलोड केलं बहुतेक. सर लास्ट मध्ये तुम्ही सिलेक्टर त्यात येत आहे का? लास्ट मध्ये. ओके, हा येत आहे. नाही, हे पर्टिक्युलर कसं करायचं? सर इन्स्पेक्ट करून पर्टिक्युलरली आपल्याला हे करावं लागेल ना पहिलं एलिमेंट. हे बरोबर कॉन्फिगर झालं नाही. डिरेक्टली काय करते ना, हे तुम्हाला लोकेटर बनवून देते. इथे डायरेक्टली तुम्हाला लोकेटर्स दिसतील त्याच्यात. येस सर, माझ्या ह्याच्यात हम्म. बरोबर आहे. हा, हे बरोबर कॉन्फिगर झालं नाहीये. हे बघावं लागेल मला, अनइन्स्टॉल करून पुन्हा करावं लागेल. बघा इथे काही जनरेटच होत नाही. एक्सपाथ केलाय त्याने, कॉपी पेस्ट. ओके, लेट इट बी. हे मी बघतो, फिगर आउट करतो. तुम्ही आज कंट्रोल एफ नेच ट्राय करा, ठीक आहे? मी बहुतेक कुठलं तरी चुकीचं एक्सटेन्शन डाउनलोड केलं. ओके, तर बेसिकली मी इथे काय करतो, याचे थोडे फॉर्म तुम्हाला सांगतो आता. सिलेक्टर हब, सिलेक्ट CSS सिलेक्टरचे रूल्स. ओके, इथे मी लिहितो रूल्स. ओके, फर्स्ट वेन, आता आपण काय बघितला, कुठला रूल बघितला, आयडीचा. ओके, राईट. वेन वी हॅव आयडी, दॅट टाइम वी आर यूजिंग हॅश, राइट? जब पर्टिकुलर एलिमेंट आईडी के साथ रहता है, ओके, देखिए यहाँ पे आईडी है, ओके, that time we can use that particular id,
अगर 1 of 1 मैच होता है तो ओके. इफ आईडी टैग नेम इज प्रेजेंट, दैट टाइम आप क्या करोगे, हैश आईडी यूज करोगे. क्लियर. इफ क्लास नेम टैब, क्लास टैग नेम इज प्रेजेंट, हे आपण उद्या बघू. समजा देखिए यहाँ पे क्लास है क्या, प्रेजेंट है. यहाँ पे देखिए क्लास दिख रहा है आपको. देन दैट टाइम ओके, आपको क्या करना है, डॉट क्लास ओके और टैग नेम डॉट क्लास, इस तरह से आपको उसे प्रेजेंट करना है. और अगर मतलब पर्टिकुलर इस तरह का एक्सप्रेशन है या एनीथिंग, क्लास नेम भी नहीं है, आईडी भी नहीं है ओके, दूसरा ये नेम है, पर्टिकुलर प्लेस होल्डर है ओके, एनीथिंग अदर, तो उस टाइम आप क्या करोगे, आप एक्सप्रेशन बनाओगे. ओके एक्सप्रेशन कैसे बनाओगे वो तो मैं कल सिखाऊंगा, अभी लिखता हूँ सिर्फ. ओके राइट css based on attribute. ओके किस तरह से लिखोगे, attribute equals to value. ये एट्रीब्यूट क्या है, ओके देखिए, इसे आप एट्रीब्यूट बोलोगे, क्लास को. नेम को आप क्या बोलोगे, एट्रीब्यूट बोलोगे. आईडी को क्या बोलोगे, आप एट्रीब्यूट बोलोगे. डेटा हाइपन टेस्ट को, टेस्ट आईडी को क्या बोलोगे, एट्रीब्यूट बोलोगे. प्लेस होल्डर को क्या बोलोगे, एट्रीब्यूट बोलोगे. और वैल्यू क्या रहेगी आपकी, ये जो पर्टिकुलर क्लास के सामने अभी ये जो है, ये क्या है, वैल्यू है. नेम के सामने ये जो ये है, ये क्या है, वैल्यू है. ये ईमेल जो है ये वैल्यू है. समझता है. ऍट्रिब्यूट आणि व्हॅल्यू समजली तुम्हाला. हो हॅलो. सर. ओके फोर्थ नंबर. अभी क्या होता है, बहुत ज्यादा पॅरेंट होते. अभी हे जे फेसबुक आहे ना, इथे स्ट्रेट फॉरवर्ड आणि अरे त्यांनी डेव्हलप केलाय, बट कुठे कुठे खूप डिफिकल्ट असते आयडेंटिफाय करणं. हे आता सध्या एक्झाम्पल मी सांगत नाही तुम्हाला, मी फक्त लिहून ठेवतो इथे. ठीक आहे. CSS with transversing from parent to child. उस ओके छोड़ो. उस टाइम पे पर्टिकुलर जो भी आपका पेरेंट टैग नेम रहेगा ओके, वो बाय यूजिंग ग्रेटर देन चाइल्ड को आप ट्रान्सफर्स करोगे इस तरह से. हे तुम्हाला सांगेल मी नंतर. ठीक आहे. हे आता कंफ्यूज होईल नाही तर. आणि काय होईल कुठे, गाइस देखिए अभी यहाँ पे आपको दिख रहा है आईडी वाईडी सब कुछ ओके, लेकिन अब अगर आप इस पर्टिकुलर यहाँ पे गए ओके, तो यहाँ पे देखिए कुछ दिख रहा है आईडी या कुछ एनीथिंग. HRF एंड लिंक दिख रही है आपको एक पर्टिकुलर, ये आईडी है, लेकिन ये क्या है मालूम है क्या, U0, ये एक डायनामिक आईडी है. ये अभी कंसीडर कीजिए ये कुछ है ही नहीं यहाँ पे. तो यहाँ पे आपको टेक्स्ट दिख रही है देखिए, फॉरगॉटन पासवर्ड टेक्स्ट दिसत आहे तुम्हाला फक्त. Yes. ओके
टेक्स्ट कुठे असते बघा, ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन जे पण सिम्बॉल आहे त्यामध्ये जी पण व्हॅल्यू आहे ती काय असणार आहे, तुमची टेक्स्ट असणार आहे. क्लिअर गाईज? बघा ग्रेटर दॅन आणि स्मॉलर दॅन मध्ये आहे, दिसत आहे? हॅलो. Yes, sir. तर काय होते, पर्टिक्युलर या टेक्स्टच्या मदतीने पण आपण एलिमेंट हँडल करू शकतो. तर त्यासाठी पण आपल्याकडे एक ऑप्शन आहे, ओके, दॅट इज टेक्स्ट. इफ वी नीड टू राईट CSS बेस्ड ऑन टेक्स्ट, काहीच नाही, टेक्स्ट आपल्याला ऍट्रिब्यूट यूज करायचा आहे इक्वल्स टू, आणि जी पण टेक्स्ट आहे, ओके, इथे जी पण टेक्स्ट आहे जसं की ते आता आहे फॉरगॉटन पासवर्ड, तर ती आपण यूज करणार आहे. क्लिअर गाईज? हॅलो. Yes, sir. तुम्ही काय करा, ज्यांना आजचं सेशन समजलं, ओके, ठीक आहे, तुम्ही ट्राय करा. ज्यांना समजलं नाही, तुम्ही थोडंफार ट्राय करून बघा बाय युजिंग आयडी, सेम प्रोग्राम रन करून बघा, ओके. ह्या गोष्टी कशा आहे, आज मी सांगितलं, बट हळूहळू हळूहळू अजून खूप जास्त इम्प्लिमेंट होणार आहे डेली बेसिसवर. ठीक आहे, आज जरी समजलं नाही